हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत गणपती बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक. बऱ्याचदा काय होतं, उकड नीट निघाली नाही तांदळाची तर मोदक करताना चिरतात किंवा उकडल्यानंतर त्याला चिरा पडतात. आणि जर सारण पण आपलं नीट झालं नाही तर मध्येच त्याला म्हणजे उकडल्यानंतर पाणी तरी सुटतं किंवा जास्त ड्राय केलं तर ते कडक होतात. तर ह्या चुका टाळून छान आणि अचूक प्रमाणात मोदक कसे करायचे ते बघूया. तर त्याच्यासाठी मी इथं 1 चमचाभर खसखस घेतली. थोडीशी ड्रायच भाजून घ्यायची, तूप न टाकता. तुम्ही तूप थोडंसं टाकलं तरी चालेल. खसखस छान भाजून झाली की त्याच्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं टाकायचं. आता हे खोवलेलं नाही आहे, मी मिक्सरमध्ये बारीक केलं आहे याला. मिक्सरमध्ये बारीक करताना काय करायचं, नारळ फोडल्यानंतर त्याचे म्हणजे होतील तेवढी साल काढून घ्यायची आणि साल काढल्यानंतर त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये कंटिन्यू न फिरवता थोडं थांबून थांबून फिरवायचं. म्हणजे जसं आपण नारळ खोवतो तसं ते छान बारीक होतं. आता इथे 1 वाटी खोबऱ्यासाठी मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. पाऊण वाटी गूळ आणि अर्धा चमचा वेलची पूड टाकायची. आता हे मिश्रण छान एकत्र करून गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला ह्याला छान हलवायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची, कारण काय होतं, हाय फ्लेमवर आपण जर परतलं तर गूळ करपू शकतो. आता गूळ मेल्ट झालेला आहे. आता काय होतं, गूळ मेल्ट झाला की जसं जसं तो शिजत जाईल तसं तसा तो थोडासा म्हणजे आळायला लागतो आणि नंतर थंड झाल्यानंतर तो कडक होतो. आणि अशा वेळेस आपलं सारण कडक होऊन आपले मोदक बिघडतात. तर काय करायचं, आता इथे तुम्हाला बुडबुडे साईडला दिसत आहेत, म्हणजे जसं जसं गूळ उकळतो तसा कडक व्हायला लागतो. आता शेवटी ते बुडबुडे थोडेसे म्हणजे थोड्याशा प्रमाणात आहेत, तेव्हाच आपल्याला हे गॅस बंद करून सारण थंड व्हायला ठेवायचे. म्हणजे थोडंसं ओलसरपणा आपल्याला गुळाचा त्याच्यात ठेवायचा आहे. अगदीच कोरडा आणि गोळा करायचा नाही आपल्याला सारणाचा. तुम्ही बघू शकता इथं मगाशी जे बुडबुडे होते ते त्याचं प्रमाण थोडंसं ठेवायचं याच्यात, म्हणजे थोडेसे बुडबुडे दिसतील त्यावेळेस गॅस बंद करून घ्यायचा. आता इथं तांदळाच्या उकडीसाठी 1 वाटी घेतली आहे मी. 1 वाटी पाणी आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा तूप टाकायचं आहे. कुठलीही वाटी आणि कपाचं प्रमाण तुम्ही ठरवून ठेवा. मी इथं मोठी वाटी घेतलेली आहे. त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पिठी टाकायची आहे ह्याच्यात. आता ह्याचं थोडंसं पाणी गरम झालं म्हणजे उकळी फुटण्यासारखं झालं की याच्यामध्ये 1 वाटी आपण तांदळाची पिठी टाकून घेणार आहोत. गॅस बंद करून घ्यायचा पिठी टाकल्यानंतर आणि त्याला छान एकत्र हलवून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर 5 ते 10 मिनटं याला झाकण मारून वाफ काढून घ्यायची याची, जेणेकरून आपली तांदळाची पिठी जी आहे ती छान शिजते आणि त्याला वाफ लागल्यानंतर म्हणजे छान आपली उकड तयार होते त्याची. तर इथं काय करायचं, 1 वाटी पाण्यासाठी मी 1 वाटी अ, तांदळाची पिठी घेतलेली आहे. हे प्रमाण योग्य आहे. तांदळाची पिठी छान पाण्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बंद करून याला झाकण मारून 5 ते 10 मिनिटासाठी असंच वाफ लागून म्हणजे वाफ लागू द्यायची, जेणेकरून उकड छान होते आपली. 10 मिनिटानंतर थोडंसं पीठ गरम आहे, त्याच्यामुळं मी पेल्याने याला छान एकत्र करून म्हणजे रगडून घेते आहे. आणि जशी जशी आपण रगडू त्याची त्याची वाफ त्याची कमी होईल. आता वाफ कमी झाल्यानंतर याला आपण हाताने छान मळून घ्यायचं. पीठ तुम्ही बघू शकता, अगदी जसं जसं आपण मळत जाऊ तसं तसं ते सॉफ्ट होते. आता थोडंसं कोमट म्हणजे हाताला सहन होण्याइतपत असं ते कोमट झालेलं आहे. थोडंसं गरम असल्यामुळं ते परातीला चिटकून बसतं. असं उलटण्याच्या साहाय्याने परातीला चिटकलेले पीठ काढून घ्यायचं आणि छान 1 ते 2 मिनटं कंटिन्यू हे हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट पीठ आपलं तयार झालेलं आहे. काय होतं, जर कडक लागत असेल तुम्हाला तर थोडंसं कोमट पाणी घेऊन ते हलक्या हाताने मळत राहायचं. त्याने असं मळल्यानंतर आपण मोदक करताना अजिबात चिरत नाहीत किंवा वाफवल्यानंतर पण मोदक आपले चिरल्या जात नाहीत. काय होतं, तांदळाच्या फरकामुळे पण 1 ते 2 चमचा फक्त तुम्हाला एक्स्ट्रा इथं पाणी लागू शकतं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पाणी जास्त लागणार नाही. फक्त थोडासा हात बुडवून हलक्या हाताने हे पीठ छान मळून घ्यायचं. आता मी अर्धं पीठ बाजूला काढून ठेवलं आहे आणि अर्ध्या पिठाचे मोदक करणार आहे. आता इथं तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे इलॅस्टिसिटी त्या पिठाला आलेली आहे. अशा म्हणजे असं पीठ तयार झाल्यानंतर ओळखायचं की आपलं पीठ छान परफेक्ट आपलं म्हणजे उकड तयार झालेली आहे. आता इथं बघू शकता, गोळा केल्यानंतर हा थोडासा आपण प्रेस केला की याला चिरा पडत नाहीत. तुम्ही बघू शकता एकदम छान पेढ्यासारखं आपलं पीठ तयार झालेलं आहे. जर असं करून तरीही पिठाला चिरा पडल्या किंवा असा छान गोळा तयार नाही झाला तर परत थोडंसं हलका हात पाण्यात कोमट पाण्यात बुडवून परत एखादी मिनटं आपण मळून घ्यायचं पीठ. पीठ छान तयार होतं. इथे मी गोळे तयार करून घेतले जेणेकरून आपल्याला मोदक करायला सोपे जातील. आता मोदकाची पारी आपण हातावर पण करू शकतो, पण पोळपाट लाटणं वापरलं तर अगदी सोप्या पद्धतीने ही पारी तयार होते. पोळपाटाला अगदी थोडंसं तेल पसरून इथं बघू शकता अशा रीतीने एकदम हलक्या हाताने लाटण्याने आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे.
तुम्ही हातावर म्हणजे तुम्हाला तयार करता येत असेल तर हातावर पण तुम्ही करू शकता. पण अशा पद्धतीने केले तर फास्ट आपले मोदक तयार होतात. आता इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मधल्या म्हणजे पहिल्या 3 बोटांचा वापर करून आपल्याला ह्याची कळ्या पाडून घ्यायच्यात मोदकाच्या. आता ह्या पाडता असताना काय करायचं, मागच्या बाजूला फक्त हलक्या हाताने प्रेस करायचं. जर तुटत असतील तर थोडासा हलका तेलाचा हात वापरा आणि प्रेस करून घ्या. सुरुवातीला करताना अगदी थोडेसे म्हणजे लांब-लांबच कळ्या पाडून घ्या, जेणेकरून ते आपल्याला वळताना सोप्या पडतील. आता जेव्हा आपण हे प्रेस केलेले म्हणजे ज्या बाहेरच्या कळ्या असतात, त्या एका दिशेने आपल्याला रोटेट करून घ्यायच्यात. म्हणजे त्या एका दिशेला केल्या की छान त्या एकसारख्या दिसतात आणि मोदक आपला म्हणजे छान दिसतो. आणि पहिल्या बोटाच्या आणि अंगठ्याच्या साहाय्याने असं एकत्र जुळवून छान एकाच डायरेक्शनमध्ये तळहाताच्या साहाय्याने छान वरचे पाऱ्या आपल्या एकत्र जुळवून घ्यायच्या आणि एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून ठेवायचं बाजूला. तुम्ही बघू शकता इतकं छान आणि म्हणजे कुठेही चिरलेला नाही आहे मोदक. खूप छान झालेला आहे. मोदक करण्यासाठी जर वेळ लागत असेल तर जे आपण गोळे केलेले आहेत त्याच्यावर एखादा कॉटनचा रुमाल ओला करून झाकून ठेवा. जेणेकरून म्हणजे ते पीठ जे आहे ते कोरडं होणार नाही आणि चिरा पडणार नाहीत. तर तुम्ही बघू शकता जास्त पातळ किंवा जास्त जाड अशी लाटी करायची नाही आहे. आता चमच्याच्या साहाय्याने किंवा जाड सुरी जर असेल त्याच्या साहाय्याने पण आपण छान कळ्या पाडू शकतो. मी इथे चमचा घेतला आहे जाड. त्याच्या साहाय्याने हलक्या हाताने अशा रेषा पाडून घ्यायच्या जेणेकरून आपल्याला जे आपण कळ्या पाडणार आहोत त्या आपल्याला सोप्या पद्धतीने पाडता येतील. आता इथं बघू शकता तुम्ही चारी बाजूला तुम्हाला पाहिजे तितक्या तुम्ही कळ्या पाडू शकता. ही लाटी लाटताना जर पोळपाटाला चिटकत असेल तर थोडं तुम्ही पीठ वापरून पण लाटी लाटू शकता म्हणजे जेणेकरून आपली लाटी पोळपाटाला चिटकणार नाही. तर इथं बघू शकता तुम्ही जिथं-जिथं आपण म्हणजे त्या रेषा ओढलेल्या आहेत तिथं-तिथं त्या पहिल्या 3 बोटांच्या साहाय्याने छान असं प्रेस करून घ्यायचं बॅक साईडला. म्हणजे आपल्या ज्या कळ्या आहेत त्या खूप छान प्रेस होतात आणि खूप छान उठतात. तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटते ती पद्धत वापरून तुम्ही मोदक अशा प्रकारचे करू शकता. आपलं सारण आणि उकड तांदळाची उकड जी आहे ती जर छान परफेक्ट झाली तर उकडीचे मोदक आपले अजिबात चुकत नाहीत आणि चिरा पण पडत नाहीत त्याला आणि जरी ड्राय झाले तरी थोडंसं तुम्ही कोमट पाणी मी सांगितल्याप्रमाणे वापरून थोडंसं मळून तसाही तुम्ही मोदक तयार करू शकता. आणि ज्यावेळेस आपण गरम-गरम मोदक खायला समजा झाले नाहीत आणि ते नंतर जर थोडेसे ड्राय पडले किंवा थोडेसे हलकेसे कडक झाले तर हेच मोदक परत आहे त्या चाळणीत ठेवून 1 मिनिटासाठी फक्त वाफ द्या. ॲज इट इज परत ते नरम होतात. जर तुम्हाला उकड काढताना दूध वापरायचं असेल, तरी ते देखील तुम्ही वापरू शकता. पण एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण दूध वापरतो, त्यावेळेस मीठ टाकताना मीठ हे पिठामध्ये मिक्स करायचं. त्या पाण्यामध्ये टाकायचं नाही. कारण दूध टाकल्यानंतर दूध फाटण्याची शक्यता असते मिठामुळे. तर एवढं फक्त लक्षात ठेवायचं. कारण दुधाने पण खूप छान म्हणजे टेस्ट येते मोदकाला. अर्धे मोदक तयार झाले तेव्हाच मी मोदक उकडण्यासाठी पाणी ठेवलं होतं पातेल्यामध्ये. आता ह्या चाळणीमध्ये सगळे मोदक ठेवून 10 ते 15 मिनिटं फक्त वाफवून घ्यायचे. आपले मोदक खूप छान तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. नक्की अशा पद्धतीने मोदक तयार करून बघा आणि हाताला असं चिकट लागत नाही, तेव्हाच समजायचं की आपले मोदक तयार आहेत. आता अशा पद्धतीने मोदक तयार केल्यानंतर तुम्ही कमेंट करायला विसरू नका की तुमचे मोदक कसे झाले आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड्सबरोबर, रिलेटिव्सबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. हे तुम्हाला एक फोडून दाखवते मी मोदक, की आतली जी आपली पारी आहे ती एकसारखी झाली आहे आणि तोडताना पण तुम्हाला कळेलच की हा मोदक किती सॉफ्ट झालेला आहे. तर नक्की अशा पद्धतीने ट्राय करा आणि प्रमाण व्यवस्थित असेल तर आपल्या उकडीचे मोदक बिघडणार नाहीत अजिबात.